ठिकाणी पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन आयोजित कायदा कट्टा या लेक्चर सिरीजसाठी आजचे आपले वक्ते आहेत ॲडव्होकेट वैशाली भागवत मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर यावं. तसेच बारच्या उपाध्यक्षा स्मिता देशपांडे मॅडम यांना विनंती करतो. तसेच बारचे माजी अध्यक्ष गणेश कवडे सर यांना देखील विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर आजचा हा आपला कायदा कट्टा जो रेग्युलर दर मंगळवारी लेक्चर सिरीज चालू असतं ते आज चालू होते. या निमित्ताने आज आपण थोडा वेगळा विषय घेतलेला आहे, डेव्हलपमेंट ऑफ सायबर लॉ फ्रॉम 2000 टिल टुडे. आता यामध्ये जे जे काय बदल झाले काय झाले या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ॲडव्होकेट वैशाली भागवत मॅडम यांना आज आपण या ठिकाणी बोलवलेले. आपल्या कायदा कट्ट्याचा मेन उद्देश जे काय आपले नवीन ज्युनियर आहेत त्यांना कायद्याच्या बाबतीतले थोडं माहिती आणि त्याविषयी डिटेलमध्ये माहिती भेटावी हा आपला कायदा कट्ट्याचा विषय. तरी मी बारचे माझे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांचं एआयच्या युगात आपल्याला सायबरबद्दल खूपच माहिती गरजेची झालेली आहे कायद्याच्या क्षेत्रात. तरी मी बारचे माझे अध्यक्ष ॲडव्होकेट गणेश कवडे सर यांना विनंती करतो की त्यांनी मॅडमची ओळख करून द्यावी. नमस्कार. कायद्या कट्ट्याच्या अतिशय काय आगळ्या कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. मॅडमची ओळख करून देण्याचं काम माझ्याकडे आलेलं आहे. मॅडमची ओळख करून देण्यासाठी खूप एवढी मोठी लिस्ट आहे आणि मॅडम तुम्हाला सर्व परिचित आहेतच, कारण आपल्याच या ठिकाणी प्रॅक्टिस जेव्हा एखादी सिनियर आपले काम करतात त्यांच्याकडून खूप शिकायला मिळतं आपल्याला आणि त्याच माध्यमातून आपण पुढे जात असतो. ॲडव्होकेट वैशाली भागवत हे खूप मोठं नाव आहे आपल्या पुण्यामध्ये. ॲडव्होकेट पी शिंदे सर यांचा वारसा घेऊन मॅडमने आपली कारकीर्द चालू केली. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीनं आणि वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करायचं त्यांनी ठरवलं. शिंदे सरांची प्रॅक्टिस वेगळ्या CPC लेबरला ह्याच्यामध्ये असले तरी मला वेगळा विषय निवडला युद्धामध्ये सायबरचा. याच माध्यमातून अतिशय एक चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन आपलं शिक्षण कसं समोर देता येईल याचा प्रयत्न शिंदे सरांच्या माध्यमातून शिंदे असोसिएट या माध्यमातून त्यांनी काम चालू केलं आणि ते आजपर्यंत आपल्यापर्यंत या ठिकाणी जवळपास 32 वर्षाची प्रॅक्टिस मॅडमची आहे. अनेक ठिकाणी लेक्चर्सचं आयोजन हे मॅडमच्या हातून झालेलं आहे आणि ते आपण बघतो. अतिशय वेगळा विषय आहे. ज्युनियर लोकांना विषय पडतो की सायबर लॉ म्हणजे काय असतो, त्याच्या कंप्लेंट कशा होतात, वकिलांनी त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला पाहिजे, त्या कशा पद्धतीने पुढे आपल्याला जाता येतं, त्या पद्धतीने विषय निवडून अनेक वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मॅडमचं काम करत जातं. याच्यासोबतच मॅडमचं सामाजिक कार्याशी खूप मोठा टच आहे. त्याच्यामध्ये रोटरी क्लब आहे. रोटरी क्लबच्या माध्यमातूनच आपल्या फॅमिली कोर्टामध्ये स्वयंसिद्ध नावाची एक संस्था चालते, जे आपल्याकडे लिटिगंट येतात त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर असते, त्या महिलांना स्वयंसिद्ध करणं, त्यांना पुढं आणणं, याच्यासाठी मॅडमनी ढेरे मॅडम सोबत काम करत खूप मोठा पुढाकार घेतला आणि त्याच्यामध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून मोठं काम हे त्यांनी केलेलं आहे. याच माध्यमातून काम करत असताना मॅडमला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांना इंग्लंडची स्कॉलरशिपचा एक दिशा लिडरशिप अवॉर्ड मिळालेला आहे. स्त्री शक्ती पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते मिळालेला आहे. असे अनेक पुरस्कार मॅडमला मिळालेले आहेत. त्यातून कीपिंग चिल्ड्रन सेफ ऑनलाईनच्या माध्यमातून त्यांनी वेगळं खूप काम केलेलं आहे. सायबर क्राईम्स टेक्नॉलॉजी मीन्स ऑन द 21st सेंचुरी याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं काम करते, वेगळ्या आधुनिकतेनं कशा काम करते आणि ज्युनियर लोकांना याचा कशा पद्धतीनं फायदा होईल. मॅडमशी जेव्हा आमच्या देशपांडे मॅडम बोलून त्याच होतं की मॅडमचं एक होतं की सिनियर लोक नाही आलं चाललं पण ज्युनियर लोक पाहिजे. हाच आमचा कायद्या कट्ट्याचा उद्देश आहे आणि याच्यासाठी असे वक्ते आणणं हे आमचं असोसिएशन काम करत असतं.
गेल्या वर्षी पण मॅडमला खूप आग्रह केला होता की तुमचं लेक्चर पाहिजे, पण मॅडमचं एवढं धावती वेळ सगळं कार्यक्रम फिक्स होते, त्यामुळं हा योग आला फक्त एप्रिलमध्ये आला. थोडंसं सुट्ट्याची वेळ आहे, त्यामुळे असं होतं की हॉल बसायला जागा पडत नाही या ठिकाणी. असंही करते. असं एक आगळं व्यक्तिमत्व ज्यांना सामाजिक आपल्या ज्युनियर वकिलांची जाणीव असणारं व्यक्तिमत्व, अशा व्यक्तिमत्वाचे आपल्याला विचार मार्गदर्शन आपल्याला ऐकायचं आहे. अशी आपली मॅडमची थोडक्यात मी ओळख आपल्याला करून दिली. आणि यानंतर मॅडमला अधिक वेळ न घालवता मॅडमला विनंती करतो की त्यांनी आपल्या या लेक्चरला सुरुवात करावी. धन्यवाद. आवाज येतोय? नाहीये ना, थोडा एको नाहीये ना, क्लिअरली येतोय मागे. थँक्यू व्हेरी मच गणेश, मला ॲडव्होकेट गणेश, मला फार छान तुम्ही माझी ओळख करून दिलीत. आणि सॉरी मी अगदी एकेही नावाने सुरू केलं, पण ॲडव्होकेट गणेश आणि माझा परिचय खूप जुना आहे. म्हणजे सिनियर एक आहे केंद्र सर किंवा विजय शिंदे सर यांच्या हाताखाली आम्ही दोन्ही शिकलेलो, त्यामुळे एकेही नाव घेण्याचा हक्क मला आहे. थँक्यू स्मिता, ही ऑपॉर्च्युनिटी दिल्याबद्दल. ह्या सगळे माझे मित्रमैत्रिणी आहेत आणि त्यांनी मला इथे बोलावलं आहे तुमच्याशी आज बोलण्यासाठी. ह्याचा मला एक विशेष आनंद आहे आणि आय एम रिअली रिअली ग्रेटफुल की वकिलांसमोर हा विषय मांडण्याची मला ही संधी मिळालेली आहे. अदरवाईज हा विषय आपण आपल्या अशिलांसाठी वापरतो, कॉर्पोरेट ट्रेनिंग्समध्ये हा विषय वापरला जातो, किंवा कंपन्यांना जेव्हा ह्या विषयाचा कंप्लायन्स करायचा असेल तिथे हा विषय बोलला जातो. तर त्या बँक्स असतील, कॉर्पोरेट एंटिटीज असतील, त्यांच्यावर खूप स्ट्रिंजंट कंप्लायन्सच्या तरतुदी ह्या कायद्यामध्ये आहेत. म्हणजे अगदी रिसेंटलीचा जो कायदा जर आपण 2023चा बघितला तर नॉन कंप्लायन्सची पेनल्टी 250 कोटीपर्यंतची आहे. त्यामुळे आज जो सगळी चर्चा चालू आहे की हा कंप्लायन्स कसा असावा, आणि एक त्याच्या आधीचा मुद्दा असा होता की कंप्लायन्सचं मग एक सर्टिफिकेट कोणीतरी द्यावं, म्हणजे मग एखादा ऑडिटर नेमला, कंप्लायन्स झाला, सर्टिफिकेट दाखवलं की काम झालं. तसं नसून हे सेल्फ सर्टिफिकेशनची प्रोसिजर एका विशिष्ट कायद्यामध्ये दिलेली आहे. मी आवर्जून हा मुद्दा अगदी पहिल्यांदा का म्हणते, कारण खूप मोठी अपॉर्च्युनिटी पण ही आहे की आपल्या वकिलांसाठी आपण काय पद्धतीने आणखी काम करू शकतो. आपलं नेहमीचं काम तर चालू आहेच, आपण फॅमिली कोर्टात खूप चांगलं काम करतो, त्याच्यामध्ये आपला सोशल अँगल पण खूप असतो. इट इज नॉट जस्ट लॉयर वर्क दॅट वी डू हिअर, बट इट इज अबाउट वी ब्रिंग अबाउट अ सोशल चेंज. आपण त्याचबरोबरीने पण जेव्हा आपण सायबर कायद्याविषयी सुद्धा बोलणार आहोत तेव्हा करिअर अपॉर्च्युनिटीज विषयी सुद्धा मी बोलणार आहे. मी काय बोलणार नाही आहे त्या विषयाला तुम्हाला आधी सांगते, कारण सायबर लॉ हा विषय इतका मोठा आहे आणि 2000 साली पहिला कायदा आला. माझी प्रॅक्टिसही साधारण त्याच्या 4-5 वर्ष आधी सुरू झाली. माझं कम्प्युटर सायन्सचं बॅकग्राऊंड होतं, त्यामुळे जेव्हा मी ॲक्च्युली कायद्याची प्रॅक्टिस सुरू करायला आले, सिव्हिलमध्ये काही लेबरची मॅटर्स होती, तेव्हा ऑनेस्टली मी फार खुश नव्हते. आणि जेव्हा मला माझ्या वडिलांनीच सिंगापूर इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन ॲक्ट माझ्यासमोर ठेवला आणि ते म्हणले की दिस इज युअर फ्युचर, हे तुला आवडणार. आणि खरंच देअर वॉज नो लुकिंग बॅक. जेव्हा 2000मध्ये हा कायदा आला तेव्हा आय वॉज ऑल रेडी विथ टेक्नॉलॉजी, काय टेक्नॉलॉजी कशी वापरली जाईल, त्याच्यामध्ये कुठल्या अडचणी वगैरे येऊ शकतात. त्यामुळे हा इतक्या वर्षांचा प्रवास तो मी टू माय बेस्ट ऑफ माय एबिलिटी तो मी तुम्हाला अगदी संक्षिप्त पद्धतीने सांगणार आहे. म्हणजे त्यातले टेकअवेज एक 4-5 असतील. एक म्हणजे आपल्या एक्झिस्टिंग प्रॅक्टिसमध्ये या कायद्याचा काय उपयोग आहे. दुसरं म्हणजे त्याच्यात ॲडिशनल काही करिअर अपॉर्च्युनिटीज आहेत आणि आपल्याला थोडं डायव्हर्सिफिकेशन सुद्धा आपल्या प्रॅक्टिसमध्ये करता येईल का. कारण मला माझ्याकडे खूप ज्युनियर्स पण असे येतात किंवा स्टुडंट्स येतात की मला सायबर लॉमध्येच प्रॅक्टिस करायची, आणि मी त्यांना असं सांगते की असं नसू शकतं. पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, स्पेशली प्रॅक्टिसिंग लॉयर्सना माहिती आहे की जनरलिस्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला CPC, CRPC, आता PNSS, CPC माहिती असणं खूप गरजेचं आहे, तरच आपण आपली कायद्याची प्रॅक्टिस डेव्हलप करू शकतो. त्यामुळे आपल्याला एक खूप सुरेख ॲडव्हान्टेज आहे. आपण जनरलिस्ट आहोत, आपल्याला प्रोसिजर लॉ, इतर सबस्टँटिव्ह लॉ आपल्याला माहिती आहे, आणि मग सायबर लॉ किंवा सायबर लॉचे एक 4-5 जे कायदे आले त्याचा अभ्यास करणं खूप सोपा जातो, पण आपला बेस खूप स्ट्रॉंग आहे.
मग हे जर अगदी मनात ठेवा. बरेच वेळा मी असंही बघते की सायबर लॉ म्हणजे आपला विषय नाही आहे, हे खूप टेक्निकल काहीतरी असेल, मी ह्याच्यात प्रॅक्टिस करत नाही. इव्हन अगदी साधं डिजिटल एव्हिडन्सच्या बाबतीत सुद्धा खूप कन्फ्युजन निर्माण होतं. तर सुरुवातीलाच मी सांगेन तो इतका क्लिष्ट नाही आहे, पण आपल्याला बेस आहे. आपल्याला कायद्यात आणि ॲक्च्युली कोर्टापुढे प्रॅक्टिस करण्याचा बेस असल्यामुळे आपल्याला हे सोपं जातं. सो कमिंग बॅक टू मी काय सांगणार नाही, कारण आपण पेपरमध्ये खूप सध्या काय वाचतं, डिजिटल अरेस्ट स्कॅम्स, शेअर ट्रेडिंग फ्रॉड स्कॅम्स, UPIचे स्कॅम्स, ऐकलंय ना सगळ्यांनी हे, चायनीज लेंडिंग ॲपचे स्कॅम्स, किंवा वर्क फ्रॉड, की तुम्हाला एखादं ऑफर लेटर येतं आणि मग नंतर लक्षात येतं की तिथे तो जॉब नाहीच आहे, किंवा ऑफर लेटर येतं तुम्हाला कुठेतरी इंडोनेशियाला पाठवलं जातं आणि तिथे तुमच्या असं लक्षात येतं की कुठल्या तरी फ्रॉड चालवणाऱ्या सिंडिकेटच्या त्या पेरोलवर तुम्हाला घेतलेलं आहे. सो यू बिकम पार्ट ऑफ दॅट फ्रॉडस्टर गँग. हे सगळं आपण खूप पेपरमध्ये वाचलं. मी हा जर विषय आज घेतला असता तर इट वुड हॅव बीन मोर ऑफ अन एंटरटेनमेंट, की असं पण घडतंय, तसं पण घडतंय, कुठे कुठे चाललंय जग, आता डिजिटायझेशन झालंय, मग कुठे चाललंय. हा एक पद्धत होती विषय मांडायची, जे मला करायचं नाही आहे, कारण आज आपण इथे अभ्यास करायला आलो. त्यामुळे त्याच्या अभ्यासाविषयी मी सांगणार आहे की हे सगळं घडतंय त्याची अंडरलाईन कारणं काय, असं काय घडलं गेले 10-15 वर्षामध्ये की ह्या क्राईम्सना आळाच बसत नाही, किंवा ह्या रेटनी क्राईम रेट वाढला, की आज डिजिटल अरेस्टसारखे स्कॅम्स एवढे पॉप्युलर आणि एवढे कॉमन असे का झाले, आणि त्याचे अंडरलाईन फॅक्टर्स काय आहेत, टेक्नॉलॉजी काय झाली आहे आणि म्हणून हे गुन्हे घडत आहेत, आणि मग एक्झिस्टिंग त्याचा कायदा काय. म्हणून मी 2 भागात हा विषय डिवाईड केला. एक म्हणजे एक सिंपल प्रवास बघूया की गेले 30 वर्षात काय झालं. 10-10 वर्षाचे मी म्हणलं ब्लॉक्समध्ये तुम्हाला सांगते की 2000 ते 2008मध्ये काय झालं, 2008 ते 2017मध्ये काय झालं, आणि 2017 ते 2026मध्ये काय झालं. आणि खूप छान वाटेल तुम्हाला की इतका सुरेख प्रोग्रेस कायद्याने दाखवलेला. द प्रॉब्लेम फक्त ह्या कायद्याचा असा होतो, आणि आपण नेहमीच म्हणतो की टेक्नॉलॉजी ऑलवेज मूव्स फास्टर आणि लॉ विल ऑलवेज प्ले अ कॅचअप गेम. त्यामुळे टेक्नॉलॉजी आधी येते, मग त्याचे दुरुपयोग आधी येतात, आणि मग आपल्याला असं वाटतं अरे आता पटकन काहीतरी कायदा करायला पाहिजे, आणि आपल्याकडे पटकन कायदा होत नाही, किंवा त्याची इम्प्लिमेंटेशनही पटकन होत नाही, आणि म्हणून आपल्याला ती जी गॅप जी दिसते ती बरेच वेळेला आपल्याला ती आढळून येते. सो इफ आय हॅव टू से 2000 ते 2008 काय झालं. सो दॅट इफ यू रिमेंबर, इफ काही जण खूपच यंग असतील, प्रॅक्टिसमध्ये आलेली नसतील तेव्हा, पण तेव्हा ई-कॉमर्स बूम होता, आणि ते तोपर्यंत इव्हन डिजिटल किंवा डिजिटल डॉक्युमेंटला, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डला सुद्धा कायदेशीर मान्यता नव्हती. तर पहिल्यांदा काय झालं 2000 साली, इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड वॉज ट्रीटेड ॲट पार विथ अ डॉक्युमेंट. कारण तोपर्यंत आपल्याला सगळं पेपर डॉक्युमेंटची सवय होती. पूर्ण पुरावा हा आपला कागदोपत्री पुरावा होता, आणि मग इतर पुरावे जे असतात ते. पण डिजिटायझेशनला कायदेशीर मान्यता नव्हती, आणि मग तो पहिलं इंट्रोडक्शन. त्यामुळे अत्यंत ट्रान्झॅक्शनल आणि प्रोसिजरल असा कायदा 2000 साली आला. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ॲट पार विथ डॉक्युमेंट, इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर ॲट पार विथ युअर फिजिकल सिग्नेचर, आणि अजून एक तरतूद इंट्रोड्यूस झाली म्हणजे सेक्शन 65A आणि Bचं सर्टिफिकेट. कारण इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड कसा दाखल व्हायला पाहिजे त्याचे काही रूल्स त्यामध्ये दिले गेले. मग नंतर तुम्हाला माहिती आहे खूप त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे स्वतःचेच 3-3 डिसिजन झाले, आणि आता सेटल लॉ झाला 2020मध्ये, ज्याच्यामध्ये सेक्शन 65A आणि Bचं सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे असं ठरलं, आणि मग त्याच्याचं सेक्शन 63 आज आता आपण भारतीय साक्ष अधिनियमामध्ये होतो. आणि 63वर मी थोडंसं नंतर बोलणार आहे, तर मला माहिती आहे त्याच्यावर खूप प्रश्न असतात, एस्पेशली ड्युअल सर्टिफिकेशनवर. पण लॉ तो तसा सेट झाला, तो अचानक 63 आलेला नाही आहे. त्याच्या मागची बरीचशी कारणं अशी घडली की 63 ज्या पद्धतीने फ्रेम झाला तो का झाला. हे झालं पहिल्या 10 वर्षात. मग त्या पहिल्या 10 वर्षात असं लक्षात आलं की प्रोसिजरली तर आपण ई-कॉमर्सला मान्यता दिली, पण त्याच्यानंतर जे काय गुन्हे घडायला लागले त्याच्यासाठी सुद्धा कायदा नव्हता. म्हणून त्या ज्या तरतुदी आहेत, मग दुसऱ्या 10 वर्षात टोन असा सेट झाला
की कोणावर लायबिलिटी फिक्स करायची. जर असं जर काही गुन्हा झाला, डिजिटल माध्यम वापरून एखादा गुन्हा झाला, तर मग ती लायबिलिटी कोणाची असेल. म्हणून त्याच्यामध्ये 2 बायफर्केशन झाली. एक म्हणजे क्राईम दॅट इज कमिटेड ऑन द कम्प्युटर, म्हणजे इंटरनेट टाइम थेफ्ट, म्हणजे हा कम्प्युटर रिलेटेडच क्राईम आहे. आणि असा क्राईम जो कम्प्युटर वापरून रिअल क्राईम, म्हणजे आपण जो IPC किंवा BNS खालचा क्राईम होतो तो कमिट करायला आपण बघत होतो. म्हणून त्या तरतुदी नंतरच्या 20 वर्षामध्ये, नंतरच्या 10 वर्षामध्ये इंट्रोड्यूस झाल्या. एक पटकन जर आढावा घ्यायचा झाला तर आपण बघू की 66B, 66C, 67A हे सगळ्यांनी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टचे सेक्शन्स आहेत. आपल्याला महत्त्वाचे असे आहेत, कारण आपल्या बऱ्याचशा फॅमिली डिस्प्यूट्समध्ये सुद्धा हे सेक्शन्स आपल्याला बघायला मिळतात. म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट, दुसऱ्याच्या कोणाच्या नावाने ईमेल करून ईमेल्स पाठवणे, दुसरा व्हॉट्सॲपचा नंबर स्पूफ करणे, दुसऱ्याचा नंबर स्पूफ करून ईमेल्स किंवा मेसेजेस एक्सचेंज करणे, कुठल्या तरी स्पूफ IP ॲड्रेसवरनं ईमेल पाठवणं. त्यामुळे आयडेंटिटी थेफ्ट, स्पूफिंग आणि फिशिंगचे गुन्हे आपण मॅट्रिमोनियल मॅटर्समध्ये सुद्धा खूप रेग्युलरली बघतो. त्यामुळे 66C, 66D सारखे तरतुदी तिथे इंट्रोड्यूस झाले. अजून एक खूप महत्त्वाची तरतूद इंट्रोड्यूस झाली म्हणजे चाइल्ड पोर्नोग्राफी, ज्याला आता चाइल्ड पोर्नोग्राफी म्हणायचं नाहीये, चाइल्ड सेक्शुअली अब्युजिंग मटेरियल, CSAM म्हणतात त्याला. CSAM सारखा एक परत तरतूद IT ॲक्टमध्ये इंट्रोड्यूस झाली, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये 67A मध्ये. की तेव्हा आउटलुक असा होता की चाइल्ड सेक्शुअल ऑफेन्स इज नॉट टॉलरेबल एनिवेअर इन द वर्ल्ड. बाकीच्यामध्ये मतभेद असू शकतात की US काय म्हणतं अबाउट कन्सेन्शुअल सेक्स किंवा इंडिया काय म्हणतं, ह्याच्यात मतभेद असू शकतात. पण जेव्हा 18 वर्षाचा लहान व्यक्ती असेल त्याच्याविषयी सगळं जग एकच गोष्ट म्हणतं, म्हणजे 0 टॉलरन्स टू एनी फॉर्म ऑफ सेक्शुअल ऑफेन्स. म्हणून 67A सारखी तरतूद इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्टमध्ये 2008 नंतर. त्यामुळे तो एक प्रवास आपण बघतो. जर आपण तेव्हा IPC पण चेंज झालं, तुम्हाला आठवत असेल की सायबर स्टॉकिंग सारखा गुन्हा तिथे इंट्रोड्यूस झाला. 354B, C, A, C, D हे सगळे प्रोव्हिजन्स तिथे तेव्हा इंट्रोड्यूस झाले. त्यामुळे प्रोग्रेस असा व्हायला लागला की ऑनलाईन ऑफेन्सेसला साठी दाद कुठे मागायची आणि त्याच्यासाठी एनेबलिंग प्रोव्हिजन पाहिजे का. नाही तर आधी काय व्हायचं, खूपच क्रिएटिव्हिटी दाखवायला लागायची की IPC मधला कुठला सेक्शन, मग त्याचा डिजिटल एव्हिडन्स, मग ते सगळं करून मग कुठलं तरी IPCचा एक्झिस्टिंग सेक्शन खाली हा गुन्हा बसतोय का एक्सेट्रा. आणि म्हणून जेव्हा त्या अडचणी यायला लागल्या तेव्हा द लेजिस्लेटिव्ह विस्डम वॉज दॅट असे काही आपण तरतुदी इंट्रोड्यूस करू ज्याच्यामध्ये महिला आणि मुलांवरचे होणारे लैंगिक अत्याचार जे ऑनलाईन पद्धतीने होणारे खूप सोपे असतात. आपण हेही त्या काळात असं बघितलं बिकॉज ॲट्रिब्युशन इज नॉट देट. ॲट्रिब्युशन म्हणजे कोणी केलंय हे सापडणं खूप अवघड होतं ऑनलाईन, की कारण स्पूफिंगसारखा आपण टेक्नॉलॉजी आहे की कुणाचं तरी अकाउंट क्रिएट करायचं, मग त्याच्यावरनं अश्लील मेसेजेस पाठवायचे. त्यामुळे हे कोणी केलं हे इन्व्हेस्टिगेट करणं खूप अवघड असतं आणि म्हणून ह्या पद्धतीच्या तरतुदी तेव्हा इंट्रोड्यूस झाल्या. तुम्ही किती जणांनी हा कायदा वाचला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट 2000? काही हातवर आहे तर काही नाही आहे. तर थोडासा होमवर्क आहे की आपण जेव्हा परत जाऊ तेव्हा मी काय बोलते ते खरंच ते बरोबर आहे का नाही हे तुम्ही, आपण करतो ना कधी कधी दुसऱ्या लोकांचं आर्ग्युमेंट ऐकून आपण लिहून काढतो आणि म्हणजे बघू ही खरंच तरतूद अशी होती का नाही. तसंच आज पण करायचं आहे की हा खरंच तरतुदी आहेत का आणि आपल्या प्रॅक्टिसमध्ये आपल्याला त्याची कसा उपयोग होईल. एक अजून एक खूप महत्त्वाची डेव्हलपमेंट त्या नंतरच्या 10 वर्षामध्ये झाली आणि त्याला आपण म्हणतो इंटरमिजियरी लायबिलिटी किंवा प्लॅटफॉर्म लायबिलिटी. आता ही डेव्हलपमेंट जेव्हा झाली तेव्हा आपल्या असं लक्षात येत आहे की आपण क्रिएट केलेलं कंटेंट हे खरं तर थर्ड पार्टीच्या हातात. म्हणजे आज एखादा अश्लील मेसेज कुठल्या तरी ईमेलवर किंवा फेसबुकवर किंवा मेटावर व्हॉट्सॲपवर मला पाठवायचा असेल तर त्या कंटेंटची कस्टडी माझ्याकडे नाहीच आहे, त्या थर्ड पार्टीकडे. त्यामुळे त्या थर्ड पार्टीने कसं वागायला पाहिजे
त्याचे राईट्स अँड ड्युटीज काय आहेत, त्यांच्या ऑब्लिगेशन्स काय आहेत आणि त्यांच्या लायबिलिटीज काय आहेत ह्याच्यावर बऱ्यापैकी वर्क त्यानंतरच्या 10 वर्षामध्ये झाला. म्हणजे 2008 ते 2017 इंटरमिजियरी गाईडलाईन्स म्हणून एक सबऑर्डिनेट लेजिस्लेशनच तयार झालं. त्या इंटरमिजियरी गाईडलाईन्समध्ये काय सांगितलं गेलं, इंटरमिजियरीचा अर्थच तो आहे की इंटरमिजिएट बिटवीन द सेंडर अँड द रिसिव्हर, तो मिडलमॅन आहे. मग त्या मिडलमॅनचं म्हणणं काय आहे, तर मी तर काहीच करत नाही ना, माझी तर पाईपलाईन वापरताय तुम्ही, फक्त गुन्हा करणारा वेगळा आहे आणि विक्टीम वेगळा आहे. माझा ना कंट्रोल आहे मीडियावर, तुम्ही काय लिहिताय काय पाठवताय ह्याच्यावर मी काहीच करत नाही. मी इथून घेतो मेसेज आणि तिकडे पाठवतो, त्यामुळे माझी लायबिलिटी कुठनं तयार झाली. हा जरी एक पद्धतीचा आर्ग्युमेंट असू शकतं, तरी नंतर जे कायद्यामध्ये बदल आले ते कायदा काय म्हणला की हे तुमचं बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये काही रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स आहेत. आपल्याला हा शब्द माहिती आहे कॉन्स्टिट्यूशनचा, रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स काय, की जर तुम्हाला एखाद्या कोर्ट ऑर्डरने असं सांगितलं आणि कोर्ट ऑर्डरचा नंतर झाला, आधी इट वॉज जस्ट अन इंटिमेशन टू बी गिव्हन टू द इंटरमिजियरी की हा कंटेंट इलिगल आहे किंवा हा कंटेंट ऑब्सीन आहे किंवा ह्या कंटेंटमध्ये न्यूडिटी आहे किंवा ह्या कंटेंटमध्ये कोणाचा तरी फोटो मॉर्फ केला आहे. हे शब्द आहेत ना कधीतरी ऐकायला आले, मॉर्फिंग म्हणजे काय, स्टिगॅनोग्राफी म्हणजे काय. तर जर असं तुम्हाला एखाद्या कोर्ट ऑर्डरने सांगितलं गेलं तर 36 तासामध्ये हा कंटेंट तुम्ही विथड्रॉ केलाच पाहिजे, टेकडाऊन केलंच पाहिजे आणि तेव्हा नाही केलं तर तुमच्यावर मग क्रिमिनल लायबिलिटी सुद्धा आणि सिव्हिल लायबिलिटी ऑफ डॅमेजेस तर आहेच. पण टेकडाऊन हे फार महत्त्वाचं आहे आपल्या ह्या सगळ्या विषयामध्ये आणि म्हणून सगळ्या स्टेकहोल्डर्सनी त्या टेकडाऊनचं महत्त्व, इन्क्लुडिंग लॉयर्स, ज्युडिशियल ऑफिसर्स, कारण इंटरनेटची खासियतच रेप्लिकेशनची आहे ना. तुम्ही एका ठिकाणी तो कंटेंट दिल्यावर तो किती ठिकाणी रेप्लिकेट होतो विदिन सेकंड्स. आणि मग जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला टेकडाऊनची ऑर्डर 2 आठवड्यांनी जर दिली तर ऑलरेडी व्हायरल झालंय, हाही शब्द आपल्याला माहिती. तर इमॅजिन व्हायरल कंटेंट जर काढून टाकायचं असेल तर काय लेवलची टेक्नॉलॉजी पण पाहिजे. म्हणून मग नंतर मी आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे सुद्धा येणार. त्यामुळे तो कायदा तेव्हा तिथे डेव्हलप झाला आणि हाही आपल्याला महत्त्वाचं आहे माहिती असणं की आपल्याला कुठल्या तरी महिलेनी असा हा प्रॉब्लेम आपल्याकडे घेऊन आले की हा कंटेंट माझा आहे, माझा मॉर्फ फोटो आहे, माझा चेहरा आहे पण बॉडी माझी नाही आहे आणि ऑब्सिनिटी आहे, त्याचा मला खूप त्रास होतोय, डिफॅमेशन आहे, माय रिलीफ इज टू रिमूव्ह इट. मग तो कोणी टाकला हे नंतर बघूया, पहिलं मला काय पाहिजे तर तो तिथनं निघायला पाहिजे. त्याच्यासाठी ह्या तरतुदी आणि ह्या पद्धतीचा कुठे अर्ज करायचा एक्सेट्रा ह्या तरतुदी माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. सो इंटरमिजियरी लायबिलिटी, रिस्पॉन्सिबिलिटी हा खूप मोठा, मी म्हटलं तसं एक पूर्ण सबऑर्डिनेट लेजिस्लेशन तेव्हा तयार झालं. आपण एक थोडं अजून एक स्टेप पुढे जाऊया. जर 2017-18 मध्ये ऑलमोस्ट आता हा लॉ मॅच्युअर झालेला आहे. त्याच्यात 2-3 ज्युरिस्डिक्शनल इश्यूज सांगते. या सगळ्यामध्ये सिव्हिल कोर्टाचं ज्युरिस्डिक्शन काढून घेण्यात आलं. स्पेशल ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर अपॉइंटेड हू इज द सेक्रेटरी टू द मिनिस्टर ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲट द स्टेट. त्यामुळे त्याला ॲडज्युडिकेटिंग ऑफिसर नेमलं. त्यामुळे कुठलाही सिव्हिल जर रिलीफ हवा असेल तर आपल्याला ॲडज्युडिकेटिंग ऑफिसरकडे जायचं त्या स्टेटमध्ये. ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटचे ज्युरिस्डिक्शन तसंच राहिलं. BNS आणि IT ॲक्ट खालचे सगळे गुन्हे JMC पुढेच दाखल होतात किंवा पोलिसांच्या थ्रू दाखल होतात, सगळं ते ज्युरिस्डिक्शन तसंच राहिलं. सायबर ॲपेलेट ट्रायब्युनल जे आधी होतं ऑल इंडिया ज्युरिस्डिक्शन दिल्लीला होतं ते मर्ज झालं आता TDSAT विच इज द टेलिकॉम डिस्प्यूट सेटलमेंट्स ॲपेलेट ट्रायब्युनल. तिथे सगळ्या ॲपेलेट हिअरिंग्स त्या TDSAT कडून होतात. जस्ट आपल्याला एक अंदाज यायला की कुठल्या कोर्टमध्ये शेवटी हे कुठे जायचं, कुठल्या कोर्टमध्ये जाऊन दाद मागायची, तर हे सगळे ही हायरार्की तिथे डेव्हलप झाली. 2018 नंतर 2-3 खूप महत्त्वाचे, मी ऑलरेडी 2020 मधल्या जजमेंटचा उल्लेख केलेलाच आहे जे 65B सर्टिफिकेटविषयी बोललं गेलं. आता तो एक भाग झाला. त्याच्यानंतर डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट आला, DPDP ॲक्ट
ऐकून आहे कानावर आलाय. महत्व त्याचं असं आहे कारण इट गोज बॅक टू ऑल द क्राईम्स दॅट आर डेडिकेटेड. आज जेव्हा आपण म्हणतो की डिजिटल अरेस्ट सारखे फ्रॉड्स होतात, तर का होतात? कारण हा सगळा डेटा जो आपल्या सिनियर सिटीजन्सचा, आपल्या अशा लोकांचा ज्यांच्याकडे पैसे, कोणाला अरेस्ट करायचे ज्याच्याकडे पैसे आहेत ना, तुम्हाला मला नाही करणार आहे, कारण आपल्याकडे 4-5 कोटी द्यायला नाहीच आहे. पण हाय नेटवर्क इंडिव्हिज्युअल्स असतील, सिनियर सिटीजन्स आहेत ज्यांची मुलं बाहेर गेलेली आहेत आणि इथे कोणीच राहते, हा डेटा अत्यंत टार्गेटेड फॉर्म म्हणजे डिस्टिल्ड फॉर्ममध्ये कोणाकडे तरी अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये हे टार्गेटेड अटॅक्स होतात. त्याला डेटा स्क्रेपिंग असं सुद्धा म्हणतात. आणि हे कोणीतरी ना असं बसून करत नाही, म्हणजे आपण बसलोय जरा की आपल्याकडे 10 डेटा पॉईंट्स आहेत, आपण ह्याच्यात ह्याला अटॅक पहिला करू, दुसरा अटॅक ह्याला करू, नाही. ऑल दिस इज ऑटोमेटेड. त्यामुळे जेव्हा AIचा विषय आपण बोलू तेव्हा मी जनरेटिव्ह AI, ChatGPT बोलणारच नाहीये, पण माझा विषय मी तुमच्या पुढे काय म्हणते की वेपनाइज्ड AI. हाच AI वापरून मास अटॅक्स कसे होत आहेत, मास सर्वेलन्स कसा होत आहे, टार्गेटेड अटॅक्स कसे होत आहेत, ज्याच्यात ॲक्च्युली ह्युमन इंटरव्हेन्शन नाहीच आहे. ह्या पद्धतीची टेक्नॉलॉजी डेव्हलप व्हायला लागली आणि म्हणून डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन ॲक्ट सारखा ॲक्ट आला. त्या ॲक्टमध्ये काय सांगितलं की जो पर्सनल डेटा आहे तो आपण प्रोटेक्ट करायचा आहे. आता ह्याच्यात गंमत अशी आहे की प्रायव्हसीचं जे कुटुस्वामी जजमेंट आलं 2013 मध्ये आलं, त्यालाही 10 वर्ष म्हणून, त्या जजमेंटमध्ये असं सांगितलं गेलं की युअर राईट टू प्रायव्हसी इज अ कॉन्स्टिट्युशनल राईट दॅट यू हॅव विच इज इंडिपेंडंट ऑफ राईट टू लाईफ. म्हणजे आत्तापर्यंत सगळा प्रत्येक सुप्रीम कोर्ट जजमेंटमध्ये काय म्हणलं गेलं की राईट टू प्रायव्हसी इज इन्श्राइंड इन युअर राईट टू लाईफ. जर थोडक्या शब्दात सांगायचं झालं, व्हॉट इज राईट टू प्रायव्हसी? द राईट टू बी लेफ्ट अलोन. की गव्हर्नमेंट आपल्यावर सर्वेलन्स करणार नाही, कारण वी आर अ डेमोक्रॅटिक कंट्री, म्हणून कुठल्याही पद्धतीचा सर्वेलन्स असेल तर त्याच्यासाठी खूप स्ट्रिंजंट कायदा, म्हणजे जर सर्वेलन्स असेल, फोन टॅपिंग असेल तर वायर टॅपिंग ॲक्ट सारखा कायदा. पण तेव्हा सुप्रीम कोर्ट असं म्हणलं की नाही, नथिंग डुईंग, राईट टू प्रायव्हसी फार महत्त्वाची आहे इंडिव्हिज्युअल्ससाठी आणि ती वेगळी कॉन्स्टिट्युशनल राईट असायला पाहिजे. पण आपल्याला काही समजायला का अवघड आहे? कारण कल्चरली आपण प्रायव्हेट नाही. कल्चरली आपण कशा, काय गं किती मुलं आहेत तुला, दिस इज एक्झॅक्टली अगेन्स्ट व्हॉट दे टॉकिंग एज राईट टू प्रायव्हसी ना. मी काय म्हणेन, मी इथे लेक्चर द्यायला आली आहे, मला किती मुलं आहेत, काय वयाची आहेत, मी कुठे राहते, इज नन ऑफ युअर बिझनेस. इथे आले, मी लेक्चर दिलं, मी गेले, काय चहा दिला तर चहा पिला. पण जर मी असं म्हणलं तर तुम्ही काय म्हणणार, काय आगाऊ आहे ना, बोलल्या बरं सांगितलं 4 गोष्टी, पण मला ॲटिट्यूडशी आहे. सो कल्चरली अनॲक्सेप्टेबल आहे कन्सेप्ट. म्हणून कायदा आपल्याकडे 2023 मध्ये आला. आपला डेटा, प्रायव्हेट डेटा, हा सगळा जो प्रायव्हेट डेटा आहे की मला किती मुलं आहेत, माझं नेटवर्क किती आहे, माझे किती ठिकाणी बँक अकाउंट्स आहेत, माझा सोर्स ऑफ इन्कम काय आहे, फक्त वकिलीतनं मला पैसे मिळतात का इतरही माझा सोर्स ऑफ इन्कम आहे, मी कुठे राहते, ऑल दिस इज प्रोफाइलिंग, राईट. हे प्रोफाईल करूनच तो विक्टिम शोधला जातो आणि AI मुळे ते केल्यामुळे खूप ऑटोमेट झालंय आणि त्याचा सक्सेस रेट पण खूप जास्त आहे. सगळेजण फेसबुक वापरता. जर एक आपण एक्सरसाइज केला की आज तुम्हाला जर मी असं सांगितलं 2 मिनिटं आपण ब्रेक घेऊ, एक टॅबलेट देते तुम्हाला आणि स्वतःविषयीची माहिती लिहून काढायची, फक्त पॉईंट्स वाईज, की मी इतक्या वर्षाची आहे, माझं कॉलेज होतं, माझी शाळा आहे, माझं लग्न ह्या वर्षी झालं, मला इतकी मुलं आहेत, माझे वडील हे करतात, मला हे आवडतं, मला हे आवडत नाही, मला असं खायला आवडतं, वॉट एव्हर, मला इतक्या मैत्रिणी आहेत, स्पोर्ट्स मी खेळते, आधी खेळत होते आता खेळत नाही. खूप पर्सनल आहे ना विषय सगळं म्हणून. किती तुम्ही लिहू शकाल, तुम्हाला असं वाटतं किती असे डेटा पॉईंट्स तुम्ही लिहू शकाल स्वतःविषयी, स्वतःच विषय, दुसऱ्या विषय नाही, स्वतःविषयी तुम्ही किती डेटा पॉईंट्स लिहू शकाल? 1000, 2000, नॉट पॉसिबल. 2000 दिवस, सपोज मी तुम्हाला एक दिवस
सांगितलं आपण उद्या परत भेटू फुल दिवस रात्र दिवस विचार करू. ओके सो 2000 3000. पण जर मी आज फेसबुकला विचारलं की मला ह्या मॅडमचा सगळा पर्सनल डेटा आता सांगा, तर तो मला किती डेटा पॉईंट सांगेल असं वाटतं? मिनिमम डॉक्युमेंटेड आहे शकेल बिकॉज ही प्रोडक्ट मेटा इज प्रोफाइलिंग यू इन द बॅकग्राऊंड. आज फेसबुककडे तुम्हाला जे माहिती नाही आहे स्वतःविषयी ते पण फेसबुककडे आहे, कारण बॅकग्राऊंडमध्ये अनालिटिक्स झालेलं आहे. सो फेसबुक विल बी एबल टू टेल यू 7000 थिंग्स अबाउट युअर सेल्फ विच यू डोंट नो. दुसरं म्हणजे दे विल ऑल्सो बी एबल टू टेल यू जो प्लॅटफॉर्म, आणि आम्ही आधी इंटरमिजिएट लायब्ररी आणि प्लॅटफॉर्म विषयी बोलत होते, ज्या प्लॅटफॉर्मकडे आपण आपलं पर्सनल इन्फॉर्मेशन सोपवतो आहे त्या प्लॅटफॉर्मकडे तुम्हाला माहिती आहे त्याच्यापेक्षा जास्त इन्फॉर्मेशन तुमच्याच विषयी. दुसरी ह्याच्यामधली रिस्क काय आहे की बिकॉज ऑफ अनालिटिक्स गोइंग ऑन इन द बॅकग्राऊंड ते प्रिडिक्ट पण करणार आहे की ही व्यक्ती अशी आहे का की 5 वर्षानंतर डिप्रेशनमध्ये जाईल, किंवा ही व्यक्ती अशी आहे का की ह्याला ह्या पद्धतीचं मेडिकेशन लागणार आहे. कारण तुमची सगळी सर्च हिस्ट्री, तुम्ही काय पद्धतीने वापरता, तुम्ही कुठल्या वेळेला वापरता, किती वेळ वापरता, तुमचं ऑलरेडी ॲडिक्शन लेवल सोशल मीडियावरचं किती आहे हे तुम्हाला जरी आणि मला जरी माहिती नसेल तरी आज एका थर्ड पार्टीला माहिती आहे. आणि काय हे माहिती आहे? कारण आपण आपल्या प्रायव्हेट डेटाविषयी कधी विचार केला नाही, पण आपल्याला आपल्या प्रायव्हसीचा एवढा इम्पॉर्टन्स कधी वाटला नाही, जो युरोपला 89 मध्येच वाटलेला होता. त्यामुळे जो कायदा आपल्याकडे 2023 मध्ये आला त्याचे EU डायरेक्टिव्ह युरोपमध्ये 89 मध्ये आलेले. त्यामुळे आज युरोपियन डेटा ह्या प्लॅटफॉर्म्सकडे नाही, पण आज इंडियन्सचा हजारो, आज एवढं सगळं का त्यांना इथे बिझनेस करायचा आहे, पण एवढा डेटा त्यांना जगभरात कुठेच मिळणार नाही. आणि म्हणून डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन सारखा कायदा आला. इट्स अ एखादी खोटी न्यूज आहे आपण PTI कंप्लेंट करतो, तसं इमिडिएट कंप्लेंट करून आहे का? सर तसं नाही आहे, म्हणून मी तो फॅक्ट चेक युनिटबद्दल सांगितलं. त्यानंतर मी सरांकडे तो व्हॉट्सॲपचा नंबर आणि त्याचं URL पण पाठवते, मग आपण आपल्या ग्रुपवर शेअर करू शकतो की एखादा आपल्याला असं वाटत असेल की फेक न्यूज आहे तर आपल्याला त्या फॅक्ट चेक पोर्टलवर टाकून ती काढता येईल. टेक्निकली म्हणजे फोरेन्सिकली तुम्ही ॲनालाइज इमेज करू शकता की ही सिंथेटिकली जनरेटेड आहे का किंवा मॅन्युप्युलेटेड आहे का. म्हणून मी एक मेटा डेटाचं उदाहरण दिलं की ओरिजिनल जेव्हा इमेज असते तेव्हा त्याचा अंडरलाईन डेटा हा फोरेन्सिकली रिट्रीव केल्यावर कळतो की त्याच्यात मॅन्युप्युलेशन म्हणजे फोरेन्सिकली मॅन्युप्युलेटेड डेटा ही कळतो. तो इतकं सोपं प्रोसिजर नाही येते आय विश, पण करता येईल का तर टेक्निकली इट इज पॉसिबल. प्रायव्हसीचा विषय घेतला होता, प्रायव्हसीच्या विषयामध्ये बँकिंगचा विषय घेतला होता. बँकिंगमध्ये ज्यावेळेस आपलं पॅन कार्ड आधार कार्ड दिलं जातं, समजा बॉरोवर आहे, कर्जदार आणि जामीनदार आहे, असा कुठला कायदा आहे की आता बँकिंगमध्ये बघतो आपण, समजा मी तुम्हाला जामीनदार असेल, तुम्ही कर्जदार आहे, तुम्ही जामीनदार, माझं अकाउंट फ्रीज केलं जातं, तरी असं कुठं IT-मध्ये दिलेलं नाही की त्याचं जामीनदाराचं किंवा कोणाचं पॅन कार्ड ते अकाउंट फ्रीज करा, कारण माझी प्रायव्हसी हे होत नाही. आणि ते नसताना ते बँका करतात, ह्याचं पण अवेअरनेस व्हायला पाहिजे. आणि बरेच लोक आता आपण वकील म्हणून मी पोस्ट बोलतो, कारण की वकिलांना कळतं लगेच कुठलाच अधिकार असा नाही, कुठल्या सेक्शनमध्ये असं दिलं नाही की एखाद्या कर्जदारानं कर्ज घेतला आणि तो जामीनदाराचा आपण फिक्स केलं. आतापर्यंत हा IT-चा दुरुपयोग आहे. म्हणजे टेक्नॉलॉजीचा आता बरंच गैरसमज काय समज नाही ना, बँकेला राईट्स आहे, कुठले राईट्स त्याचा अवेअरनेस नाही. तर आपल्याला एक बघायला लागेल, बरेच वेळेला काय होतं जे डॉक्युमेंट्स आपण सही करतो ना त्याची टर्म्स अँड कंडिशन सुद्धा आपल्याला माहिती नाही आहे त्याच्या कुठल्यावर सही करतो. तर अशा वेळेला असं जर असेल की आपण ऑलरेडी असे राईट्स देऊन बसलेलो आहोत की अशा वेळेला जर नोटीस आल्यानंतर रिकव्हरी झालेली नाही फॉर व्हॉट एव्हर रिझन ते फ्रीज करण्याचे हक्क आहेत तर कदाचित लेजिटिमेट असेल, मला माहिती नाही. सो आय एम नॉट गिव्हिंग यू मध्ये कुठंच तसं तुम्हाला रायटिंगमध्ये
करता येत नाही आणि डिजिटल म्हणजे कुठंच तुम्ही राहिलेलं सही केली म्हणजे तुम्ही लाईव्ह बोला डिजिटल प्रायव्हसी प्रायव्हसी मग तुम्हाला जाग मागता येईलच 100% प्लीज करायला. अगदी तुम्हाला येणार त्याच्यामध्ये असं Enabling Provision Information Technology Act मधून माहिती बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट आणि जर त्याचे टर्म्स अँड कंडिशन्स मध्ये असतील तर त्याच्या बँकेला सो एकीकडे राईट टू प्रायव्हसी ही इंडिव्हिज्युअल राईट आहे, एकीकडे राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच आणि म्हणूनच जर इव्हन हा कायद्याची डेव्हलपमेंट बघितली तर 66A सारखा सेक्शन होता जो इतका वाईट होता आणि त्याचा इतका दुरुपयोग केला गेला की कोणी काहीही इंटरनेटवर लिहिलं तर 66A खाली ते टेकडाऊन पोलिसांच्या कंप्लेंट घ्यायचं. त्याच्यात पोलीस एक्सेसेस पण खूप बघायला मिळाले आणि म्हणून सेक्शन 66A वॉज स्ट्रक डाऊन एज अनकॉन्स्टिट्युशनल कारण इट लेड टू गॅगिंग. कारण आपला फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन इज द बेसिक राईट ऑफ अ डेमोक्रेसी. त्यामुळे त्याला कुठला अनलेस रिजनेबल रिस्ट्रिक्शन्स खाली येत नाही. आणि म्हणूनच नंतर इंटरव्हिजरी लायबिलिटीच्या गाईडलाईन्समध्ये काय आलं की तुम्ही आधीच कुठलाही कंटेंट तुम्ही दाबू शकत नाही, पण जर एखाद्या कॉम्पिटंट अथॉरिटीनी किंवा एखाद्या ज्युडिशियल अथॉरिटीने असं सांगितलं की हे प्रोहिबिटेड ॲक्टिव्हिटीजमध्ये येतं म्हणजे एखादी अश्लील कंटेंट आहे, नॅशनल सिक्युरिटीच्या अगेन्स्ट काहीतरी आहे, रेसिस्ट आहे, डिफॉमेटरी म्हणत नाही आम्ही कारण डिफॉमेटरी हा वाईड आहे फॅक्शन आणि इट इज अ प्रायव्हेट राईट. पण असा एखादा कंटेंट जो प्रोहिबिटेड कंटेंटमध्ये येतो अंडर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन आणि जर ज्युडिशियल ऑर्डर तुमच्याकडे असेल तर तो टेकडाऊन व्हायलाच पाहिजे. दुसरं त्याच्यामध्ये काय तरतूद आहे की चाइल्ड पोर्नोग्राफीचा कंटेंट असेल सीसॅन तर तुम्हाला कोर्टाच्या ऑर्डरची पण गरज नाही. प्लॅटफॉर्मला जर तुम्ही सांगितलं की हे पोर्नोग्राफिक सीसॅन आहे, पोर्नोग्राफिक कंटेंट त्याच्यात मायनर आहे तर आधी तर 72 तास होतं, आता तर 4 तासामध्ये तो टेकडाऊन करायचा आहे आणि प्लॅटफॉर्मने केला नाही तर त्याच्यामध्ये त्यांना क्रिमिनल लायबिलिटी. सो ह्या तरतुदी आल्या. राईट टू प्रायव्हसी, राईट फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन ह्याचे प्रिन्सिपल्स आहे तसेच आहेत ना, फक्त मीडियम वेगळं असल्यामुळे ना त्याची रिस्क वाढते. म्हणजे आपण म्हणतो ना व्हायरल कंटेंट झाला आणि म्हणून त्याची डिफॉमेशनची पण रिस्क वाढली आणि आम्ही आधी म्हणलं तसं सगळ्या स्टेक होल्डर्सनी ह्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे की ऑनलाईन डिफॉमेशन आणि डॅमेज जो होतो तो त्याच्यानंतर 3 महिन्यांनी ऑर्डर मिळून त्याचा शून्य उपयोग आहे. तर तुमच्यावर आपल्यावर जबाबदारी काय आहे तर इमिजिएट आपल्याला दाद मागतात. आपल्याला आधीची मी 4 कामं संपवते मग मी नंतर 4 दिवसांनी फाईल करते हे आपल्याकडनं पहिलीच. सो दॅट बिकॉज ऑफ द व्हायरॅलिटी ऑफ द मीडियम ते तुम्हाला या अर्जंट ऑर्डर्स वेळेत ॲट द राईट फोरम अप्रोप्रिएट फोरमकडे घेऊन. शेवटचा प्रश्न आहे शेवटचा आपल्याला एक अशी घटना घडली की क्लायंटने काय केलं फेक अकाउंट व्हायचं पुण्यामध्ये आणि आम्ही तिथेच दाखवलं सगळं फेक अकाउंट त्याच्यासोबत त्याच्याच बायकोसोबत थर्ड नाव लावून मैत्री केली. तेच डॉक्युमेंट आम्ही लोकला दिले ते डॉक्युमेंट सबमिट झाले कोर्टामध्ये आणि त्या ग्राउंडवरती डिवोर्स मिळाला. त्याच्यानंतर 3 महिन्यांनी असं कळलं की हे अकाउंट यानेच तयार केलं ते फेक होतं. त्याच्यावर अपील झालं हायकोर्ट. याच्यामध्ये वकिलांची किती जबाबदारी आहे वकिलांना काही याच्यात वकील आणू शकतो. सो आता इलेक्ट्रॉनिक आय थिंक ब्रिलियंट क्वेश्चन हा सगळा डिजिटल एव्हिडन्सवरचा तर डिजिटल एव्हिडन्स टू बी मेड ॲडमिसिबल अँड रिलायबल ह्याच्यात अत्यंत स्ट्रिंजंट प्रोव्हिजन्स का दिले आहेत कारण डिजिटल एव्हिडन्स इतका सोप्या दृष्टीने मॅनिप्युलेट होऊ शकतो किंवा खोटा इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड करणं इतकं सोपं आहे. म्हणजे एखादा व्हॉट्सॲप मेसेज ईमेल जसा खरा दिसेल असाच्या असा कोर्टापुढे आणणं हे म्हणजे कदाचित तुम्हाला मला नाही जमणार पण आपल्या 5 आणि 6 वर्षाच्या मुलाला जमणार अशी टेक्नॉलॉजी अवेलेबल आहे.
म्हणून मग कायद्याने काय सांगितलं, आणि हा खूप युनिक इंडियामधलाच कायदा आहे. म्हणजे आम्ही जेव्हा कम्पॅरेटिव्ह स्टडी केला तर इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड तर जगभरात आहे ना, तर मग 63 सारखाच कायदा सगळीकडे पाहिजे. पण जर तुम्ही US, UK, ऑस्ट्रेलिया ज्युरिस्डिक्शन बघितलं तर कुठेही हा 63Bचं मॅन्डेटरी सर्टिफिकेशन नाही आहे. का? कारण इंडिया रेकॉग्नाइज द युनिकनेस की आपल्याकडे एक्सपर्टीज कमी आहे, म्हणून अत्यंत प्रोसिजरल आणि असा कडक कायदा दिला की त्याच्यात तुम्हाला विचार करायला वाव नाही दिला. मी देऊ का नको, 63 ॲप्लिकेबल आहे का नाही, असा तुम्ही विचार करायचाच नाही. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्डाला द्यायचंच आहे. आता ड्युअल सर्टिफिकेशन पण आहे. आता मी बघितलंय खूप ठिकाणी कन्फ्युजन आहे की ड्युअल सर्टिफिकेशन द्यायचं का नाही. माझा फर्म ओपिनियन असा आहे, आणि मद्रास हायकोर्टाचं जजमेंट सुद्धा आहे, की 63 खालचं दोन्ही सर्टिफिकेशन मस्ट आहे. आता हे प्रॅक्टिकल आहे का नाही हा विषय वेगळा, पण कायद्याने काय सांगितलंय, ड्युअल सर्टिफिकेशन पाहिजे. आपली जबाबदारी काय आहे की एखादं इलेक्ट्रॉनिक डॉक्युमेंट येतं, आपल्याला नुसतं बघून इम्पॉसिबल आहे कळणं की ते खरं आहे का नाही. इवन तुम्हाला इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड पेनड्राईव्हवर आणून दिला तरी कळणार नाही हे युनिक आहे का नाही. म्हणून वकिलांनी काय करायचं तर क्लायंटकडनं त्याची स्वतःचीच सही घ्यायची आपल्याला 63 मध्ये, की सेल्फ सर्टिफिकेशन आहे की हा ओरिजिनल इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड आहे. आणि तसंच फॉरेन्सिक सर्टिफिकेशन आहे जे 79 खालचा एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स किंवा एक्सपर्ट देतोय की हे इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड जेन्युइन आहे. कारण तो कसं बघणार आहे, तो अंडरलाईन मेटाडेटा बघणार आहे की टॅम्पर्ड नाही आहे ना, सिंथेटिकली जनरेटेड नाही आहे ना, कुठल्या तरी टूल वापरून हे जनरेट केले. हे खूप सोपं आहे त्या लोकांना, पण ते टूल्स अवेलेबल आहेत. त्यामुळे आपल्याला जे नाही कळत आहे इलेक्ट्रॉनिकली, आणि ते नाहीच कळणार आहे, ते त्या एक्सपर्टला 5 मिनिटाचं काम आहे, कारण त्यांच्याकडे ती टूल्स अवेलेबल आहेत. पण आपली जबाबदारी तीच आहे की म्हणजे इनावर हरी किंवा सेन्स ऑफ की आपल्याला पटकन हे करायचं ते तिथेला वेळ लागला तरी चालेल, त्याला खर्च आला तरी चालेल, पण त्या सर्टिफिकेशनच्या शिवाय आपण ही रिस्क घेण्यात हे बरोबर असेल. देयर इज नो रिझन वाय वी शुड टेक दॅट रिस्क फॉर अ क्लायंट. धन्यवाद मॅडम, अतिशय छान आम्हाला सायबर लॉवर लेक्चर दिलं. यानंतर मी बारच्या अध्यक्ष यांना अध्यक्ष भाषण करण्यासाठी बोलवतो. सर्वप्रथम मी भागवत मॅडम आणि सगळ्यांची माफी मागते, पण अर्जंट जावं लागलं कारण आमच्या कमिटीचे सचिव त्यांच्या आईची विधी होते आज, आणि कमिटीतर्फे जबाबदारी म्हणून मला जावं लागलेलं आहे. त्याच्याबद्दल मी सर्वांची माफी मागते. आणि दुसरी दिलगिरी अशी व्यक्त करते की मॅडमचा मागच्या आठवड्यात वाढदिवस झालेला होता, पण आम्हाला उशिरा कळलं, त्याच्यामुळे आम्ही तो ग्रुपवर टाकू शकलो नाही, तुम्हाला विश करू शकलो नाही. सो बी गेटेड आमच्या सर्वांतर्फे तुम्हाला हॅपी बर्थडे. खूप छान तुम्ही माहिती सांगितलेली आहे, आणि आम्हाला अजून तुमचे लेक्चर्स ठेवायला आवडतील, कारण तुम्ही आता सांगितलं की हा वास्ट आहे लॉ, आणि याचे काही एक्झाम्पल्स किंवा काही केस लॉज वगैरे तुम्हालाही आवडतील आम्हाला सांगायला. तर आणि बऱ्याच दिवसापासून आम्ही तुमचं लेक्चर ठेवायचं म्हणत होतो, पण आज तो योग आला आहे. तर पुढच्या टर्ममध्ये होपफुली की तुम्ही आमचं इन्व्हिटेशन स्वीकाराल पुन्हा एकदा लेक्चरचं, आणि आभाराचं काम आमचे राहुल करणार आहेत. तुम्ही मनापासून तुम्हाला धन्यवाद म्हणते. अजून एक महत्वाची गोष्ट आहे, आज आपलं जे लेक्चर दिलं वैशाली मॅडमने, यांनी सायबर क्राईमवर पुस्तक देखील लिहिलेले आहे. त्यामुळे ते आपल्याला त्या पद्धतीने व्यवस्थित सर्व काही सांगू घेतलं. धन्यवाद मॅडम. यानंतर आभारासाठी ॲडव्होकेट राहुल जाधव यांना. आज ॲडव्होकेट वैशाली मॅडम यांनी सायबर लॉ व त्यामध्ये झालेले बदल या अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला सांगितले, ते आपल्याला अवगत झाले. याबद्दल मी बारच्या वतीने त्यांचे खूप खूप आभार मानतो. सर्व उपस्थित सिनियर वकील यांचे आभार मानतो व सदस्य कार्यक्रम अध्यक्षाच्या परवानगीने संपला जाहीर करतो व पुढील लेक्चरची जी आपल्या ठेवण्यात येईल ते ग्रुपवर कळवण्यात येईल. धन्यवाद.